कळेल तुला आपोआप, नाही तर वेळ आल्यावर मी सांगेन. वेळ आल्यावर म्हणजे आणखीन पण कोणी येणार आहे वाटतं? तुझ्यासाठी मी एकटीच पुरेशी होते. आणि तसेही एका बंदुकीचा ट्रिगर खेचायला एकच गुण पुरेसं असतं. नमस्कार, मी अजय पुरकर. फ्रेंड रिक्वेस्ट आमचं नाटक 25 तारखेला गुरुवारी ओपन होतं आहे आणि त्याचे आता सलग प्रयोगही आहेत. खूप आनंद वाटतो असं नाटक करायला, कारण की मी एक असा अभिनेता आहे की मी ठराविक साच्यात स्वतःला जखडून घेऊ इच्छित नाही. किंबहुना असंही म्हणायला हरकत नाही की एक्सपेरिमेंट करत राहणं, कारण की एक्सपेरिमेंट केली तरच आपण स्वतःला जोखू शकतो, एक्सप्लोअर करू शकतो की आपण काय काय वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. गेले 6 महिने माझ्या डोक्यात नवीन नाटक करूयात असं चाललं होतं, कारण की त्याच्या आधी मी सातत्याने, म्हणजे आता 5 वर्ष अगोदर मी शेवटचं नाटक केलं आणि त्याच्यानंतर मी सारखा सिनेमांच्या चित्रीकरणात व्यस्त होतो. परंतु जेव्हा हे नाटक मी वाचलं, कारण मधल्या काळात मी खूप नाटकं वाचत होतो, पण मनाला पसंतीस की हे करूयात असं मिळत नव्हतं काय. पण जेव्हा मी हे नाटक वाचलं तेव्हा मला त्या नाटकाचा बॅलन्स खूप आवडला. बरीचशी नाटकं अशी असतात की जे थिएटरचे सुपर हिरोज असतात, ती सगळी त्यांच्या अंगाने लिहिलेली नाटकं असतात. पण मी बॅलन्स नाटक ह्याला अशासाठी म्हणतोय की ह्याच्यात 4 पात्र आहेत आणि 4ही पात्रांचं नाटकातलं बॅलन्सिंग खूप सुरेख आहे. प्रत्येक पात्राला न्याय खूप उत्तम पद्धतीने लेखकाने दिलेला आहे. आणि मी म्हटलं तसं की माझं जे पात्र आहे याच्यात, माधव सहस्त्रबुद्धे, ते एक वेगळ्या पद्धतीचा रोल माझ्या वाट्याला आला आहे आणि तो रोल वाचून मी हे नाटक करायचं ठरवलं. निर्मिती संस्था मागच्याच वर्षी माझी सुरू झाली होती आणि प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपल्या निर्मितीत पहिलं पुष्प जे काही आपण सादर करू ते खूप उत्तम दर्जाचं असावं, वेगळं असावं, प्रोडक्शन लेवल त्याची चांगली असावी, आणि म्हणून मी फ्रेंड रिक्वेस्ट या नाटकाची निवड केली. माझं वैयक्तिक मत असं आहे सोशल मीडिया, समाज माध्यमांबद्दल, की हे दुधारी शस्त्र आहे, त्यामुळे ते खूप जपून वापरावं लागतं, वापरावं. मी स्वतः कधीही निगेटिव्ह पोस्ट्स लिहित नाही माझ्या कुठल्याही अकाउंटवरती, इन्स्टा असेल किंवा फेसबुक असेल. तर त्यामुळे जसं आत्ता कुमार सर म्हणाले की वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे रिलेशन्स कशी निर्माण होतात सोशल मीडियावरती, ह्याबद्दल भाष्य करणारं हे नाटक आहे. मी जास्त बोलू इच्छित नाही माझ्या रोलबद्दल, कारण की माझी अशी इच्छा आहे की लोकांनी यावं आणि त्यात ते खूप छान सरप्राईज पण आहे लोकांसाठी, जे आत्ता मी सांगू इच्छित नाही, पण लवकरच ते तुम्हाला कळेल, कारण की गुरुवारी नाटकाचा पहिला प्रयोग सादर होतोच आहे. घर कोणाचं आहे? सरांचं. कोणाच्या घरात आहे? सरांचं. म्हणजे कोणाची चौकशी करणार? सरांची. नाही, पण तिचा आणि तुझा संबंध आहे ना. अरे ती मुलगी किती मुलगी, हा तुमची मुलगी. मग तिचा काय संबंध? 6 महिने भेट होणार ना. अरे पण हिचं काय? नमस्कार, मी आशिष पवार आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की माझं अजून एक नवीन नाटक रंगभूमीवरती लवकरच येत्या 25 जानेवारीला, ज्याचं नाव आहे फ्रेंड रिक्वेस्ट. आणि हे नाटक लिहिले आहे प्रसाद दाणीने, दिग्दर्शन केले आहे कुमार सोहोनी सरांनी आणि सगळेच म्हणजे नेपथ्य संदेश बेंद्रेंनी केले आहेत, संगीत अशोक पत्की काकांनी केलेले आहे, गीत गुरु ठाकूर यांनी लिहिलेले आहेत. सो एक इतकी चांगली छान भट्टी जुळून आलेली आहेत. निर्माते आमचे खूप छान आहेत, त्यापैकी एक अजय पुरकर स्वतः आहे आणि अर्थातच आम्ही 4 जण ह्या नाटकामध्ये आहोत. मी आहे, प्रियांका तेंडुलकर आहे, स्वतः अजय पुरकर आहे आणि अतुल महाजन आहेत. आणि एका वेगळ्या विषयावरचं हे नाटक आहे आणि ते मला करायला खरंच खूप आवडतं आहे. माझी ही ह्या एका सुंदर गोष्टीमध्ये एक माझी एक सुंदरशी अशी भूमिका आहे. मला वाचनामध्येच ही भूमिका इतकी आवडली, सो ती करायलासुद्धा खूप मजा येते. थँक्स टू कुमार सोहोनी सरांना की ते या भूमिकेसाठी मला घेऊन खूप आग्रही होते आणि मला खूप आनंद होते आज मी आज ते नाटक रंगभूमीवरती येते. आणि एक वेगळ्या प्रकारची भूमिका आहे, तुम्हालासुद्धा नक्की बघायला आवडेल. आणि तेव्हा हे इतकं सुंदर छान वेगळ्या धाटणीचं नाटक असं लवकरात लवकर रंगभूमीवरती येते
येत्या 25 जानेवारीला. पुण्यामध्ये त्याचे शुभारंभ होत आहेत 25 आणि 26, आणि त्यानंतर अर्थातच मुंबईमध्ये सुद्धा त्याचे काही प्रयोग होत आहेत, आणि नंतर मग पूर्ण महाराष्ट्रभर फ्रेंड रिक्वेस्ट आम्ही सगळ्यांनाच पाठवणार आहोत, आणि तुम्ही सगळे खूप आनंदाने ती एक्सेप्ट कराल ह्याची आम्हाला खूप 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 म्हणजे विश्वास आहे. तेव्हा नक्की या आमच्या शुभारंभाच्या प्रयोगाला फ्रेंड रिक्वेस्ट. नमस्कार, मी प्रियांका तेंडोलकर. आज मी तुमच्याशी बोलते एका खास गोष्टीसाठी. मी तुमच्यासमोर माझ्या टीमसोबत घेऊन येते एक नवकरो नाटक ज्याचं नाव आहे फ्रेंड रिक्वेस्ट. मला माहिती आहे तुम्ही कुठेतरी वाचलं असेल, पाहिलं असेल पोस्टर किंवा ऐकलं असेल या नाटकाबद्दल. तर आमची अशी एक गँग आहे फ्रेंड रिक्वेस्ट नावाची, आणि आम्ही एक खूप गोड, तितकंच सेन्सिटिव्ह, तितकंच काय म्हणू, मन जिंकून घेणारं नाटक आहे. मला कायम वाटतं की लाईफ तुम्हाला सरप्राईज देत असतं. आपल्याला कायम वाटतं की असं होणार आहे, तसं होणार आहे, पण नेमकं काहीतरी वेगळं घडतं. आपल्याला वाटतं अरे हे वाईटासाठी घडलं आहे, चांगल्यासाठी घडलं आहे, पण खरं तर त्याच्यातून काहीतरी छानच बाहेर पडतं असं मला कायम वाटतं. आणि मला पर्सनली प्रियांका म्हणून आवडतं लाईफला मला स्वतःला सरप्राईज करायला. सो मी खूप गोष्टी ठरवून करत नाही. असेच काही सरप्राईजेस, असेच काही ट्विस्ट अँड टर्न्स, टर्निंग पॉईंट्स असे आपल्या लाईफमध्ये येत असतात. तसंच ह्या नाटकातले आमचे जे पात्र आहेत, माधव असू देत किंवा दामले असू देत किंवा जिग्या असू देत किंवा मृण्मयी असू देत, तर ह्यांच्या लाईफमधले येणारे ट्विस्ट अँड टर्न्स, सरप्राईजेस ह्याबद्दलची ही गोष्ट आहे. गोष्ट खरं तर तुम्ही नाटक बघितल्यावरती तुम्हाला जास्त इंटरेस्टिंग वाटेल की ओ असं तुम्हाला खेळवून ठेवतं हे नाटक, असं माझं वैयक्तिक मत आहे. माझं नाटक वाचल्यावरती किंवा स्वतःला बघताना किंवा नाटक प्रेझेंट करताना माझं हे मत आहे. मला तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला खरंच आवडेल, आणि त्याच्यासाठी तुम्हाला नाटक बघायला यावं लागेल. त्याच्या काही ऑप्शन नाही आहे. गोष्ट तर तुम्हाला अशी कळणार नाही आहे माझ्याकडून. पण हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे, आणि कुमार सोहनी आमचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी मला ही संधी दिली त्यासाठी मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांची. हॅलो, नमस्कार, मी अतुल महाजन. मी आज तुमच्यासमोर आलो आहे. आम्ही एक नवीन नाटक घेऊन येतो आहे फ्रेंड रिक्वेस्ट म्हणून. त्यात अजय पुरकर आहे, आशिष पवार आहे, प्रियांका तेंडोलकर आहे, मी आहे, आणि कुमार सोहनींसारखे दिग्दर्शक आम्हाला लाभलेले आहेत त्या नाटकासाठी. नाटक करणं ही एक प्रोसेसच खूप मजेशीर असते आणि आनंददायी असते. माझी भूमिका काही फार मोठी नाही आहे या नाटकात, पण नाटकात जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा भूमिका किती मोठी आहे किंवा लहान आहे हे महत्त्वाचं नसतं. तुम्ही नाटक करता हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर त्यासाठी मी भूमिका करतो, हे नाटक स्वीकारले. दुसरी गोष्ट अशी झाली की अजय पुरकर आणि मी आम्ही दोघांनी मिळून कोडमंत्र, ढाई अक्षर प्रेम के अशी 2 नाटकं केलेली. हे आमचं 3रं प्रोडक्शन आहे जसं की आम्ही एकत्र काम करतोय. तर त्यामुळे ते एक ट्युनिंग आमचं आहेच, तर ती मजा आहेच. आणि नाटक एक वेगळ्या पद्धतीचं नाटक असं हे आहे, म्हणजे जे सर्वसामान्य प्रेक्षकांना भावणारं नाटक आम्ही करतोय आता. नमस्कार, मी कुमार सोहनी. फ्रेंड रिक्वेस्ट ही माझी 119वी कलाकृती आहे. या नाटकाचे निर्माते जेव्हा माझ्याकडे आले, आकाश भरसावळे आणि अजय पुरकर, त्यावेळेला मी त्यांच्यासमोर हे नाटक, प्रसाद दाणी लिखित हे नाटक सादर केलं. तरी ते वाचलं आणि त्याला ते खूप आवडलं. हे एक वेगळं नाटक आहे. आजच्या युगामध्ये फेसबुकवरती होणारी फ्रेंड रिक्वेस्ट आणि त्यामुळे होणारी वेगवेगळी रिलेशन्स याच्यावरती भाष्य करणारं हे नाटक आहे.